लाडक्या बहिणीसाठी अर्जंट सूचना. 31 मार्च नंतर या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार. लाडक्या बहिणीनो सावध व्हा. 1 एप्रिल 2026 पासून लाडकी बहीण योजना बदलणार आहे. 31 मार्च नंतर सर्व लाडक्या बहिणींसाठी 4 अतिशय कडक असे नियम लागू होणार आहेत. आता ज्या बहिणी हे एक कागदपत्र 31 मार्चच्या आत जमा करणार नाहीत त्यांचे पैसे तर इथून पुढचे बंद होतीलच, पण मागचे जेवढे पैसे त्यांना मिळाले आहेत ते त्यांच्याकडून वसूल करून घेतले जातील. होय, तुम्हाला खोटं वाटत असेल, पण आत्ताच काही मिनिटांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR आला आहे. या GR मध्ये लाडकी बहीण योजना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च ठरवली आहे. KYCची अंतिम तारीख आहे ती 31 तारीख आहे, ती वाढवली जाणार नाही असं स्पष्टपणे या GR मध्ये लिहिलंय. पण 4 असे कडक नियम लागू करण्याचा निर्णय याच्यात घेतलाय की ज्यामुळे 90% महिलांचा प्रॉब्लेम होणार आहे. आता इथून पुढे ज्या बहिणी या 4 नियमात बसतील त्यांनाच 31 मार्च नंतर पैसे मिळतील आणि ज्या बसणार नाहीत त्यांना पैसे तर मिळणारच नाही, पण मागचे सगळे पैसे त्यांच्याकडून काढून घेतले जातील. ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एका अर्जंट इशाऱ्याच्या स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी महिलांना सावध केले आहे, कारण की लाडकी बहीण योजना ही 2024 मध्ये सुरू झाली होती. ती तेव्हापासून आजपर्यंत त्याच नियमांवर चालत होती, पण आता नियम बदलले आहे आणि नवे 4 नियम लागू केलेले आहेत. आता ज्या बहिणी हे एक कागदपत्र 31 मार्चच्या आत जमा करतील आणि ज्या बहिणी हे 4 नियम पाळतील फक्त त्यांचाच हप्ता सुरू राहील. हा अतिशय निर्वाणीचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. हा मुद्दा फक्त 1500 रुपयांचा नाही, तर इथून पुढे 3 वर्ष ही योजना सुरू राहणार आहे. दर महिन्याला 1500 रुपये म्हणजेच एका वर्षाला होतात 18,000 रुपये, म्हणजेच 3 वर्षाचे होतात 54,000 रुपये. 54,000 रुपये तुमचे बुडणार आहे जर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐकली नाही तर. आणि एवढेच नाही, 54,000 तर बुडतीलच, पण तुमचे मागचे आत्तापर्यंत जेवढे पैसे मिळाले आहेत 2024 पासूनचे ते देखील तुमच्याकडून वसूल केले जातील. पहा, आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना जुन्या नियमानुसार चालत होती, पण 31 मार्च 2026 नंतर हे सगळे नियम बदलले जातील आणि 4 कडक नियमानुसारच योजना चालवली जाणार आहे. आता यातला पहिला नियम इतका भयानक आहे की ज्यामुळे जवळपास 30% महिला अपात्र होणार आहे. दुसरा आणि तिसरा नियम हा थोडासा महिलांच्या फायद्याचा आहे, ज्याच्यामुळे एक कागदपत्र त्याच्यामध्ये द्यायला सांगितलंय. ते कागदपत्र दिलं तर तुम्ही कदाचित तुमचं नाव हे पक्क होऊ शकतं. पण चौथ्या नियमामुळे, हा चौथा नियम सगळ्यात भयानक आहे. या नियमामुळे 99% महिला अपात्र होऊ शकतात आणि फक्त 10-20 हजारच महिला संपूर्ण महाराष्ट्रात राहतील. इतका भयानक तो चौथा नियम आहे. पहा, 31 मार्च ही शेवटची तारीख आहे आणि या तारखेपर्यंत ज्या महिला हे कागदपत्र जमा करतील त्यांनाच पैसे मिळतील. बाकीच्या महिलांचे पैसे बंद करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच मागचे पैसे वसूल करण्याचेही निर्देश आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की नवीन अर्थसंकल्प आता मांडला गेला आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी फक्त 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता तुम्हाला वाटेल हा आकडा खूप मोठा आहे, पण मागच्या वर्षी हीच तरतूद 36,000 कोटींची होती, म्हणजे 15,000 कोटी रुपये सरकारने यंदा कमी मंजूर केलेत. याचाच अर्थ काय, तर आता सगळ्याच बहिणींना पैसे अजिबात मिळणार नाहीत. या 4 कडक नियमानुसार बहिणींची नावे यादीतून कट करायला आता वेगाने सुरुवात झाली आहे. काल रात्री एका तातडीच्या बैठकीत या नवीन GR वर मुख्यमंत्र्यांनी सही केली. आज सकाळी हा GR प्रसिद्ध झाला आणि आज सकाळी 86 लाख बहिणी योजनेतून अपात्र झाल्या आहेत. हे कदाचित तुम्हाला खोटे वाटत असेल, पण पुराव्यासहित मी तुम्हाला आता सगळी माहिती देणार आहे. जसे आपल्याला ठाऊक आहे की 31 मार्च नंतर आर्थिक वर्षाचे सगळे नियम बदलत असतात आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच घडणार आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपात्र झालेल्या बहिणींची यादी देखील दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते 4 कडक नियम कोणते आहेत जे आत्ताच लागू झालेत. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल, कारण की या 4 नियमांच्या आधारेच आता पुढील पैशांचं वाटप होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना आता स्पष्ट आदेश दिलेत की या 4 नियमानुसारच बहिणींची नावे तपासा. ज्या महिला या 4 अटींत बसतात त्यांनाच पैसे त्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा पैसे टाकू नका, असे कडक आदेश आता सुटले आहेत. तसेच एक विशेष कागदपत्र महिलांना अंगणवाडी सेविकांकडे तातडीने जमा करायला सांगितले आहे. ते कागदपत्र नेमकं कोणतं आहे आणि 4 नियम नेमके काय आहेत नीट बघा. हे 4ही नियम पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ मध्येच अजिबात बंद करू नका, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी नवीन GR काढला असून या एका कागदपत्राशिवाय तुमच्या बँक खात्यात 1 रुपयाही टाकला जाणार नाही, असं सरकारने आता ठणकावून सांगितलं आहे. आता इथून पुढे याच 4 अटींच्या आधारे पैशांचे वाटप होईल आणि याची कडक अंमलबजावणी आज सकाळीच सुरू झाली आहे, ज्यामुळे आज सकाळी 10 वाजताच 86 लाख महिला एकदम अपात्र झाल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या आकड्याने महिला कधीच बाद झाल्या नव्हत्या, पण या 4 नव्या अटींमुळे बहिणी आता अपात्र ठरल्यात. ज्यांचे हप्ते तर बंद होतीलच, पण त्यापैकी 20 लाख महिलांना आधी मिळालेले पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करायला सांगितले आहे. बघा, पूर्वीचे नियम साधे होते, आताचे हे नियम जुने राहिले नाहीत, तर ते पूर्णपणे नवीन आहेत. आधी फक्त मोठी 4चाकी गाडी किंवा घरात सरकारी नोकरी असेल तरच अडचण येत होती, पण आता जर तुमच्या स्वतःच्या घरात टीव्ही, मोटारसायकल किंवा साधा फ्रीज जरी असेल तरी तुम्हाला खूप मोठी अडचण येऊ शकते.
कारण आता या 4 कडक नियमांनुसारच प्रत्येक अर्जाची पुन्हा बारीक तपासणी आणि पैसे वाटपाचे नवे आदेश दिलेत. पूर्वी कोणाचेही अर्ज पटापट मंजूर व्हायचे आणि पैसे खात्यात यायचे, पण आता घरात 2 व्हीलर, फ्रीज किंवा टीव्ही असणे तुमच्यासाठी धोक्याची मोठी घंटा आहे. आधी फक्त महागड्या गाड्यांचा नियम होता, पण आता साधी दुचाकी जरी तुमच्या नावावर नोंद असेल तरी तुमचे पैसे मिळण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी घेऊन आलो आहोत. आज सकाळी 10 वाजताच हा मोठा निर्णय जाहीर झाला आणि यामुळे 86 लाख महिलांचे पैसे आता कायमचे बुडणार आहेत. ही खूप मोठी रिस्क आहे, हे नीट ध्यानात ठेवा. 2026 साल नुकतेच सुरू झाले असून जानेवारीचा नवीन हप्ता खात्यात येण्यापूर्वीच हा नवीन GR आलाय. जर तुम्हाला जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते न चुकता मिळवायचे असतील तर हे एक कागदपत्र तुम्हाला आत्ताच्या आत्ता अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्यायचं आहे आणि तुम्ही या 4 नियमांत खरंच बसता की नाही हे अगदी नीट तपासायचे आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी हे पाहणार आहोत की नेमकं कोणतं कागदपत्र दिल्यावर तुमचे हप्ते न थांबता चालू राहतील आणि ते कोणते 4 कडक नियम आहेत ज्यामुळे तुम्ही योजनेतून बाद ठरू शकता. लक्षात ठेवा, या व्हिडिओचा 1 सेकंद जरी तुम्ही मिस केला तर तुमचे पैसे 100% कायमचे बंद होतील. बघा, ही योजना पुढची 5 वर्ष सलग चालू राहणार आहे. जर आपण गणित मांडलं तर एका वर्षाचे 18,000 आणि 5 वर्षांचे मिळून तब्बल 90,000 रुपये होतात. हे हक्काचे 90,000 रुपये जर तुम्हाला गमवायचे नसतील तर ही दिलेली माहिती आत्ताच नीट ऐका. हा GR आत्ताच समोर आलाय. काल रात्रीच्या मोठ्या बैठकीत हा शेवटचा निर्णय झालाय आणि म्हणूनच खूप साऱ्या महिलांना याची साधी पुसटशी कल्पनासुद्धा नाहीये. माता भगिनी सध्या अगदी गाफील आहेत. त्यांना वाटतंय दरवेळेसारखे पैसे खात्यात पडतील, पण आता तसं बिलकुल होणार नाही. आधी फक्त गाड्यांचा विषय होता, पण आता दुचाकी, घरातल्या महागड्या वस्तू आणि रेशन कार्डबाबत सुद्धा पूर्णपणे नवा नियम आलाय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच्या कॅबिनेट बैठकीत KYC कामाचा मोठा आढावा घेतला. तेव्हा असं उघड झालं की निम्म्याहून जास्त महिलांची KYC अजूनही पूर्ण झालेली नाहीये आणि ज्यांनी ती उरकलीये त्यांच्या माहितीमध्ये सुद्धा भयंकर अशा चुका सापडल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या KYC मध्ये काही तांत्रिक घोळ आहेत त्यांचे पैसे तातडीनं रोखले जाणार आहेत. ज्यांची ही प्रोसेस अजून अर्धवट आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिलाय. आता ज्या महिला या 4 अटी पाळणार नाहीत आणि ते एक महत्त्वाचे कागदपत्र देणार नाहीत त्यांचे पुढचे हप्ते कायमचे थांबवले जातील आणि आधी मिळालेले पैसे सुद्धा सरकार तुमच्याकडून परत वसूल करू शकतं. प्रशासनाने आता महिलांच्या बाबतीत अत्यंत कडक पाऊल उचललं आहे, कारण सरकारच्या असं ध्यानात आलंय की अनेक श्रीमंत महिला ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्यासुद्धा या योजनेचा चुकीचा फायदा लाटत आहेत. ज्यांच्या घरात 4-5 वेगवेगळ्या बाजूने उत्पन्न येते, घरची माणसं मोठ्या सरकारी नोकरीवर आहेत, स्वतःच्या 4 चाकी आहेत, अशा महिलांची आता खैर नाही. सरकारने अतिशय गुप्तपणे कालच्या तपासणीचा रिपोर्ट बघितला असून त्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. म्हणूनच आता एका विशेष कागदपत्राची सक्ती केली आहे. जर हे पत्र तुमच्याकडे नसेल तर पुढची एकही कवडी तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. राज्य सरकार आता 2 हप्ते एकाच वेळी देण्याच्या विचारात असून महिलांना 25,000 रुपयांची विशेष मदत देण्याचं मोठं नियोजन करत आहे. मात्र जर संबंधित कागदपत्र दिलं नाही तर त्यांना कोणताही लाभ देऊ नका, असे स्पष्ट आदेश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी नेमकं कोणतं कागदपत्र गरजेचं केलंय, ते 4 नवीन नियम नेमके काय आहेत, कोणत्या महिला या नवीन सरकारी चौकशीत बाद ठरल्या, KYCची नवीन पद्धत काय आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार, हे सर्व सविस्तर तपशील आपण या व्हिडिओमध्ये पुढे नीट बघणार आहोत. जर तुम्हाला तुमचा लाभ कायमचा चालू ठेवायचा असेल आणि दरमहा 1,500 रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही माहिती अर्धवट सोडून जाणं ही तुमची मोठी चूक ठरेल, कारण या GR मधील माहितीच तुमचं नशीब ठरवणार आहे. बघा, सरकारने आता नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. 4 नवीन अटींसह एक कागदपत्र अंगणवाडी ताईंकडे देणं आता सक्तीचं आहे. आधी पैसे सहज मिळत होते, पण आता पैसे वाटपाच्या पद्धतीत मोठा बदल झालाय. लाडक्या बहिणींनो, आता सावध होण्याची वेळ आली आहे, कारण योजनेच्या पैशांवर सरकारने कडक फिल्टर लावला आहे. गुप्त तपासणीत अनेक अपात्र महिला लाभ घेताना सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी 4 कडक नियमांची चाळणी लावण्याचे आदेश दिले आहेत. यातील पहिला नियम आधार कार्डशी संबंधित असून नावातील किंवा जन्मतारखेतील बदलामुळे 70% महिलांचे पैसे अडकू शकतात. विशेषतः ज्यांच्या आधारवर माहेरचे आणि बँकेत सासरचे नाव आहे अशांना मोठा फटका बसेल. दुसऱ्या नियमानुसार रेशन कार्डची KYC करणे आता बंधनकारक झाले असून त्यात ढिलाई केल्यास 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम पॅन कार्डचा असून आधार पॅन लिंकिंगमुळे सरकार तुमच्या वर्षाच्या उत्पन्नावर लक्ष ठेवून आहे, ज्यामुळे अनेक जण अपात्र ठरू शकतात. चौथा आणि सर्वात गंभीर नियम बँक खात्याशी संबंधित आहे.
जर बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा तांत्रिक चूक झाली तर चालू हप्ता तर थांबेलच, पण जुन्या मिळालेल्या पैशांची वसुली सुद्धा होऊ शकते. विधवा, परित्यक्ता किंवा अनाथ महिलांसाठी सरकारने विशेष सोय केली असून त्यांनी आपल्या स्थितीचा अधिकृत पुरावा अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे अनिवार्य आहे. ई-केवायसीची मुदत वाढवण्यात आली असली तरीही कागदपत्रे वेळेत पूर्ण न केल्यास पुढचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आता जे तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे. 31 मार्च ही तुमच्यासाठी शेवटची धोक्याची घंटा ठरू शकते. सरकार आता खूप कडक झालंय. यातला पहिला नियम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील नाव. जर तुमच्या आधार कार्डवर माहेरचं नाव असेल आणि बँक खात्यावर सासरचं, तर तुमचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. लगेच अंगणवाडी ताईंकडे जाऊन तुमचे लग्न नोंदणी प्रमाणपत्र आणि गॅजेट जमा करा. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे रेशन कार्ड ई-केवायसी. अनेक बहिणींना वाटते की फक्त आजची केवायसी केली की झालं, अर्जाची केवायसी केली की झालं, पण तसं नाही आहे. तुमच्या रेशन कार्डमधील प्रत्येक सदस्याचे अंगठा लावून ई-केवायसी करणं पूर्ण बंधनकारक आहे. अन्यथा तुमचं पूर्ण कुटुंबाचं या योजनेतून बाद होऊ शकतं. आता वळूया तिसऱ्या नियमाकडे, जो तुमच्या उत्पन्नाशी संबंधित आहे. सरकारने आता पॅन कार्ड ट्रॅकिंग सुरू केले. जर तुमच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांच्या वर जात असेल तर सिस्टीम तुम्हाला ऑटोमॅटिक अपात्र ठरवेल. आणि भयानक सर्वात मोठी गोष्ट अशी चौथा नियम आहे. लक्ष देऊ नये का, ज्या महिलांनी अर्जात खोटी माहिती दिली आहे किंवा ज्यांच्याकडे दुचाकी, फ्रीज, TV असूनही त्यांनी नाही असं नमूद केलंय, अशा महिलांची आता घरपोच चौकशी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे लाटले असतील तर 2024 पासून मिळालेले सर्व हप्ते व्याजासह वसूल केले जातील. ही वसुली तुमच्या सातबारावर बोजा चढवून किंवा इतर कायदेशीर मार्गाने केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून नाव कमी करून घेतलेले बरं पडेल. आता तुम्ही म्हणाल की पैसे वाचवण्यासाठी नेमकं कोणतं एक कागदपत्र जमा करायचं आहे, तर बहिणींनो, हे आहे तुमचं स्वयंघोषणापत्र आणि तुमचं अपडेट बँक पासबुक, ज्यावर तुमचा आधार लिंक असल्याशिवाय शिक्का हवा. हे कागदपत्र घेऊन तातडीने आपल्या अंगणवाडीत केंद्राचा तिथे तुमची पडताळणी पुन्हा एकदा केली जाईल. जर तुमची केवायसी सक्सेसफुल दिसत असेल तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल. लक्षात ठेवा, 15,000 कोटींची कपात झाल्यामुळे आता फक्त गरजू महिलांनाच पैसे मिळणार आहे. बहिणींनो, ही माहिती फक्त तुमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू महिलेसाठी आहे. हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे बुडणार नाहीत. तुम्हाला काही शंका असतील किंवा तुमचा हप्ता जमा झाला नसेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.